कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज कोल्हापूरचे आहेत का? ते राजश्री शाहू महाराजांचे खरे वारसदार आहेत का? ते दत्तक आहेत असं वादग्रस्त विधान महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी गडिंग्लज तालुक्यामधील नेसरी येथे प्रचार दरम्यान केलं होतं। त्यामुळे खासदार मंडलिकांच्या या वक्तव्याचा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी चांगला समाचार घेतलाय। शाहू महाराजांचा अपमान कोल्हापूरकर सहन करणार नाहीत। खासदार मंडलिक यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। मला वाटते संजय मंडलिकांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे। छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचं काम त्याने केलेलं आहे, त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो। कोल्हापूरकर हे कधीही सहन करणार नाहीत अशा पद्धतीचं अपमानास्पद वक्तव्य। या निवडणुकीची सुरुवात झाली त्यावेळी चंद्रकांत दादा असतील, मुश्रीफ साहेब असतील, सगळ्यांनी पेपरमधून वर्तमानपत्रामधून सांगितले की वैयक्तिक टीका ही शाहू महाराजांच्या बदल कोणीही करणार नाही। या पद्धतीच्या सूचना देऊन सुद्धा संजय मंडलिक आज आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या या रणांगणामध्ये आता लाखाच्या पुढं लीड वाढत चाललेलं आहे हे दिसून आल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य करतायत। कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत, याचा निषेध आम्ही करतो। त्यांनी त्वरित माफी मागावी, या वक्तव्य पाठीमागून माफी मागावी, त्याचे प्रायश्चित्त त्यांना निवडणुकीत भोगावेच लागतील। या कोल्हापुरातली जनता शाहू महाराज प्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम असणारी जनता हे कदापि सहन करणार नाही। त्याचं उत्तर त्यांना मताद्वारे या कोल्हापुरातल्या मातीतली माणसं, स्वाभिमानी माणसं, कोल्हापुरी बाणा निश्चितपणे दाखवल्याशिवाय गप बसणार नाहीत हे मी सांगतो। वैयक्तिक पातळीवर आता टीका जाताना ते का असं त्यांच्याकडून नाही, मला वाटतं मी म्हटलं तसं पायाखालची वाळू घसरत चालल्या, निवडणूक हातातून जात चाललेली आहे हे स्पष्टपणे त्यांना दिसतंय आणि म्हणून एक वेगळ्या दिशेला कुठेतरी निवडणूक घेऊन जायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। तो यशस्वी होणार नाही। त्यांचे कोण सल्लागार आहेत माहीत नाही, का स्वतः सल्लागार आहेत माहीत नाही, परंतु कोल्हापूरकरांना अजिबात पटलेलं नाही। हे अजिबात कोल्हापूरकर सहन करणार नाहीत। निवडणूक राहिली एका बाजूला, परंतु आम्ही कोल्हापूरकर म्हणून हे कदापिही सहन करणार नाही।